हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 20 जानेवारी 2025 वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो फ्रायडेला आपण बघितलं निफ्टीमध्ये आपल्याला फर्स्ट हाफमध्ये सेलिंग बघायला मिळाली, बट त्यानंतर प्राइस जी आहे सडनली लोज पासून रिकव्हर होऊन या ठिकाणी हायर लेवल्सला परत क्लोज झाली किंवा फ्लॅट या ठिकाणी क्लोज झालेली आपल्याला बघायला मिळाली. सो डेली टाइम फ्रेमवर या ठिकाणी सध्या एक हॅमर प्रिंट झालेली आपल्याला दिसते, जे एक सिग्नल आहे की लो सस्टेन करून आहे प्राइस आणि या ठिकाणी डिमांड किंवा सपोर्ट झोन आहे स्ट्रॉंग, जो की आणखी ब्रेक झालेला नाहीये. ओके, आणि त्यानंतर जर युएस मार्केट्समध्ये बघितलं फ्रायडेला काय झालंय, तर आज डोनाल्ड ट्रम्प जे आहे प्रेसिडेंट पदाची शपथ घेणार आहे, त्याच्या अँटिसिपेशन मध्ये आपल्याला थोडंसं पॉझिटिव्हनेस किंवा एक रॅली किंवा गॅप अप ओपनिंग या ठिकाणी फ्रायडेला युएस मार्केट्समध्ये बघायला मिळाल्या. सो S&P जे असेल, डाउजन्स असेल, नॅसडॅक असेल, तर हे हायर लेवल्सला या ठिकाणी क्लोज झालेले आहेत आणि ही रॅली या ठिकाणी आज क्रिप्टो कॉइन्समध्ये किंवा क्रिप्टोजमध्ये पण या ठिकाणी अँटिसिपेट केली जाते. सो अशी शंका वर्तवली जाते की डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर क्रिप्टोमध्ये खूप बुलिश मोमेंट या ठिकाणी बघायला मिळणार आहे. सो बघणं फार महत्वाचं ठरणार आहे की यानंतर काय होत आहे. आणि त्यानंतर डॉलर इंडेक्स जे आहे, तर डॉलर इंडेक्स हायर लेवल्सलाच आणखी सस्टेन करून आहे, जे की आपल्या मार्केटसाठी मी वेळोवेळी सांगतोय की जेवढं हे हायर लेवल्सला सस्टेन करेल आणि यापेक्षाही आणखी वर जर जाईल तर आपल्या मार्केटसाठी बिलकुल चांगलं या ठिकाणी नाहीये. त्यानंतर क्रूड ऑइल किंवा US ऑइल जे आहे ते हायर लेवल्सला आहे, ते पण एक कन्सर्न आहे. त्यानंतर वोलॅटिलिटी जर बघितलं तर फ्रायडेच्या दिवशी वोलॅटिलिटी थोडीशी वाढली होती आणि इथून पुढे थोडंसं वाढत राहील, कारण सर्वांना माहिती आहे फर्स्ट ऑफ फेबला आपलं युनियन बजेट असतं. सो बजेट पर्यंत जे आहे व्होलॅटिलिटी या ठिकाणी अगोदर थोडीशी वाढतच असते. त्यानंतर गिफ्ट निफ्टी कुठं जर ट्रेड करते, तर 23,286च्या आसपास गिफ्ट निफ्टी ट्रेड करते, जे 40 ते 50 पॉईंट्स या ठिकाणी आपल्याला गॅप अप सजेस्ट करत आहे. सो आता छोट्या टाइम फ्रेमवर बघूया, जर प्राइस 50 पॉईंटच्या गॅप अप सोबत जर ओपन होईल तर कुठे आपण कसं ट्रेड करू शकतो. सो आपण काय केलं, या ठिकाणी फ्रायडेचा जो डे हाय आहे आणि जो लो आहे तो या ठिकाणी आपण मार्क केलाय, तुम्ही बघू शकता. सो हे दोन लेवल्स फार महत्वाचे ठरणार आहे स्पेशली आपल्यासाठी. सो सिंपल स्ट्रॅटेजी आहे की प्राइस जर या ठिकाणी गॅप अप ओपन होऊन एक छान बुलिश कॅन्डल जर या लेवलच्या वर क्लोज होते, जे फ्रायडेचा डेचा हाय आहे त्या लेवलच्या वर जर प्राइस क्लोज होईल तर आपल्यासाठी जे आहे 23,400 आणि 23,450 या दोन लेवल्स या ठिकाणी अपसाइड टार्गेट म्हणून ओपन होणार आहे. सो कॉल साइड आपण एक छान ट्रेड या ठिकाणी प्लॅन करू शकतो आणि छान टार्गेट या ठिकाणी आपल्याला मिळेल. सो फक्त एक क्लोजिंग हवं आहे, क्लोजिंग बेसिसवरतीच आपण एंटर करणार आहे. फ्रायडेच्या हायच्या वर या ठिकाणी क्लोज व्हायला हवी. त्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी हे की प्राइस इथनं गॅप अप ओपन होऊन या ठिकाणी रिव्हर्स पण होऊ शकते, पण त्या ठिकाणी शॉर्ट करायचं नाही, कारण जोपर्यंत या ठिकाणी फ्रायडेचा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण शॉर्ट नाही करू शकत. बिकॉज तुम्ही बघितलंय फ्रायडेला सुद्धा या ठिकाणी ज्यावेळी ही प्राइस खाली आली तर त्यानंतर किती शार्पली या ठिकाणी आपल्याला रिकव्हरी बघायला मिळाली. सो हे डेफिनेटली कन्फर्म आहे की ही लेवल एक चांगला सपोर्ट किंवा एक डिमांड झोन आहे. अनलेस तो ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी पुट साइड किंवा शॉर्ट साइड विचार करू शकत नाही. सो आपल्याला ज्यावेळी एक बेरिश कॅन्डल या लोच्या खाली प्रिंट होताना दिसेल तर एक छान शॉर्ट साइड आपण ट्रेड इनिशिएट करू शकतो. 23,000 हे तुमचं पहिलं टार्गेट असेल आणि त्यानंतर 22,900 वगैरे असे डाऊन साइड तुम्ही टार्गेट या ठिकाणी घेऊ शकतात. सो सिंपल, तुम्हाला फक्त हाय आणि लो या ठिकाणी जर ब्रेक होतं तर त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी ट्रेड निफ्टीमध्ये मिळणार आहे. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर बँक निफ्टी कम्पॅरेटिव्हली थोडंसं वीक आहे निफ्टीपेक्षा, आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा फ्रायडेचा जर लो या ठिकाणी ब्रेक होतो तर बँक निफ्टीमध्ये खूप जास्त स्कोप आहे डाऊन साइड असं मला वाटतं. सो बँक निफ्टीमध्ये पण फ्रायडेचा जर हा त्या ठिकाणी लो किंवा सपोर्ट जर ब्रेक झाला तर डाऊन साइड आपल्याला 47,000 जवळपास 48,000 हे पहिलं टार्गेट आहे, 48,000, आणि त्यानंतर 47,900 हे तुम्हाला या ठिकाणी दुसरं टार्गेट बँक निफ्टीमध्ये मिळेल. आणि अपसाइड जर विचार करायचा झाला तर अपसाइड आपण त्याच वेळी ट्रेड करू शकतो. इथे तुम्ही बघू शकता जास्त बेरिश आहे, बट एक थोडंसं कन्झर्वेटिव्ह स्टॉप लॉस ठेवून, स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवून जर आपल्याला या ठिकाणी 48,700च्या वर जर बँक निफ्टीमध्ये क्लोजिंग जर मिळते तर आपण अपसाइड प्लॅन करू शकतो. बँक निफ्टीमध्ये जवळपास 49,000 आणि 49,150 साठी हे टार्गेट अपसाइड या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये ओपन होतील. सेन्सेक्स जर आपण या ठिकाणी बघितलं, सेन्सेक्स मध्ये एक प्रॉपर डबल बॉटम पॅटर्न या ठिकाणी आपल्याला फॉर्म होताना दिसतोय. आणि जर कधी सेन्सेक्स मध्ये आपल्याला 76,800च्या वर जर एक क्लोजिंग जर बघायला मिळाली तर आपण सेन्सेक्स जे आहे ते 77,200 77,200 पर्यंत या ठिकाणी सेन्सेक्सला जाताना बघू शकतो. सेन्सेक्सची उद्या एक्सपायरी आहे, सो आज जरी ट्रेड करताय
थोडंसं इन द मनी ऑप्शन्स किंवा नेक्स्ट एक्सपायरी सोबत या ठिकाणी तुम्ही ट्रेड करू शकता. सो असं हे ओव्हरऑल अनालिसिस आहे, आजचं सिंपल प्लॅन आहे. थोडंसं जे की स्कोप अपसाइडच या ठिकाणी दिसून येतोय, कारण मी जे प्राइस ऍक्शन एक्सपेक्ट करतोय ती अशी आहे की प्राइस एक करेक्टिव्ह मूव्ह मध्ये आहे किंवा करेक्शन सुरू आहे. म्हणजे ही एक इम्पल्स वेव्ह आहे आणि त्यामध्ये ही करेक्टिव्ह मुवमेंट या ठिकाणी सध्या सुरू आहे. तर यानंतर थोडंसं एक अशी मुवमेंट अपेक्षित आहे या ठिकाणी अपसाइड, आणि त्यानंतर हा ट्रेंड पुढे परत कंटिन्यू होऊ शकतो, ज्यालाच आपण रिट्रेसमेंट म्हणतो. ती रिट्रेसमेंट सध्या मार्केट करत आहे. सो मे बी आपल्याला एक अपसाइड मुवमेंट बघून त्यानंतर परत कंटिन्युएशन ऑफ ट्रेंड बघायला मिळू शकतो. सो सर्वांनी ॲज पर प्लॅन ट्रेड करा, प्रॉपर प्लॅन करा. तुमचं ट्रेड रँडमली ट्रेड करू नका. प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट सोबत ट्रेड करा, डिसिप्लिन फॉलो करा, लॉट साईज मॅनेज करा. आणि येस, तुम्ही जर प्रॉपर स्किल आणि लॉट साईज मनी मॅनेजमेंट माइंड मॅनेजमेंट सोबत ट्रेड करताय, राईट सायकोलॉजी सोबत ट्रेड करताय, तर डेफिनेटली तुम्हाला प्रॉफिट्स होणारच आहे. सो एन्जॉय युअर ट्रेडिंग डे. आणि खूप साऱ्या स्टॉक्सचे रिझल्ट पण आहेत सध्या, तर त्यावरती त्या सोबत सुद्धा अपडेटेड राहा, जेणेकरून आपल्याला कोणत्या काही स्टॉक्समध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटीज या ठिकाणी मिळू शकतात, आणि त्याचा निफ्टीचा जर तो कॅन्डिडेट असेल तर त्याचा इम्पॅक्ट निफ्टीवर पण होऊ शकतो. सो आपल्याला थोडंसं अपडेटेड राहायचंय. सो सध्या रिझल्ट वीक सुरू आहे, तर त्या सोबत सुद्धा अपडेटेड राहा. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट्स मध्ये. हॅव अ प्रॉफिटेबल डे. थँक्यू.